सीताराम सर्वांना. आज मी बनवणार आहे संडे स्पेशल बिर्याणी. त्या बिर्याणीसाठी घेतलेले आहेत तांदूळ आणि सुहाना मसाला घेतलेला आहे. तांदूळ धुवून टाकले आहे, त्याच्यामध्ये टाकलेला आहे साजूक तूप, तेजपत्ता आणि होममेड घरगुती बिर्याणी मसाला आणि जेवढं आपल्याला पाहिजे ते स्वादानुसार नमक. आता तेल गरम झालेलं आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि ती लाल झाल्यावर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी काळा मसाला, अद्रक लसूण, पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा ह्याचं पेस्ट टाकलेला आहे. पेस्टमधलं पाणी सगळं आपल्याला सुकून घ्यायचं आहे. ही टाकलेली आहे खोबरा पेस्ट, जे खोबरं भाजून मी पेस्ट बनवते ती. पुन्हा टाकलेला आहे सुहाना मसाला. आता टाकलेला आहे काळा मसाला, थोडीशी लाल चटणी पण टाकलेली आहे. दही टाकायचं, दही टाकली नाही तर बिर्याणी बिलकुल चांगली होत नाही. आता टाकलेली आहे मी थोडीशी हळद आणि हळद चांगली हे झालं टाकलेली आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी स्पेशल इंग्रेडियंट्स आहे ह्याच्यामध्ये, त्याने स्वाद खूप छान हॉटेलमधल्यावानी येतो. आता टाकलेली भाजी फ्राय झाली की त्याच्यामधलं पूर्ण ड्राय होऊ द्यायची आणि वरून टाकणार आहे मी राईस जे गार करून ठेवलेले आहेत आणि ते चांगले चौकड असे दाबून व्यवस्थित लावायचे. गॅस बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि वरून टाकायचा आहे फ्रूट कलर जे येलो कलर आहे आणि एकदम हॉटेलमधल्यावानी बिर्याणी होती. आता त्याच्यावर ठेवणार आहे मी प्लेट, थोडंसं वजन आणि अर्धा घंटा त्याला दम देऊन घेणार आहे. आणि बघा किती सुंदर आपली बिर्याणी, मटका बिर्याणी तयार झालेली आहे. माझा तो मुलगा कधी पण सुट्टीवर आला की मला एकदा नक्कीच बनवायला लावतो. घरच्या बिर्याणीची हॉटेलमधल्या बिर्याणीची बिलकुल आपल्याला सर येत नाही. घरची किती पण खा तुम्ही, बिलकुल पोट वगैरे बिघडणार नाही. बाहेरची खा थोडी पण ॲसिडिटी होते, भरपूर मसाला असतो त्याच्यामध्ये. तर कशी वाटली संडे स्पेशल रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा. बघा किती सुपर अशी झालेली आहे आपली बिर्याणी हॉटेलमधल्या. आणि सबस्क्राईब द माय चॅनल.